नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर रियाज पठाण। मी आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव आहे। आज मी अलिबाग येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे भेट दिली होती। इथे आम्ही एक संस्थेच्या नोंदणीसाठी कामासाठी आलो होतो, परंतु आज आम्हाला इथं जे खूप वाईट अनुभव आलेला आहे। ह्या कार्यालयामध्ये आता हा कार्यालय 2 ते 3 महिने झाला असं नवीन झालेलं असं यांचं म्हणणं आहे, परंतु जे अधिकारी इथं काम करतायत त्यांच्या कोणाच्याही डेस्कवर कोणतेही बोर्ड त्यांच्या नावाचे फलक लागलेले नाही आहेत। त्याचबरोबर इथे लावण्यात आलेले CCTV सुद्धा बंद आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि जे अधिकारी आहेत ते अधिकारी खूप उद्धटपणे वागणूक करतायत। कोणत्याही प्रकारचं इथं नावाचा फलक नसल्यामुळे आपल्याला संस्था रजिस्ट्रेशन करण्याकरिता कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे असं एकही फलक इथं लागलेलं नाही आहे। आम्ही इथे जे सहाय्यक धर्मादाय आयुक्त आहेत त्यांना आम्ही आम आदमी पार्टीतर्फे एक निवेदन दिलं का आपण इथे फलक लावण्यात यावं, तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं का हे सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे, त्याच्यावर माहिती ऑनलाईन अवेलेबल आहे। म्हणजे त्यांचं म्हणणं असं की प्रत्येक व्यक्तीने जाऊन ऑनलाईन चेक करावं का तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागेल। आम्ही त्यांना विनंती केली का आपण इथे एक फलक लावावा का संस्था नोंदणीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तर त्यांचं आम्हाला अशा प्रकारे उत्तर मिळालं आहे। त्याचबरोबर आमच्या डॉक्युमेंटमध्ये एक डॉक्युमेंट कमी होता, तर आम्ही जे इथं अधिकारी आहेत त्यांना आम्ही विनंती केली की आम्ही हा डॉक्युमेंट पुढच्या वेळेला सबमिट करू, तर त्यांनी डायरेक्ट आमच्यावर अटॅक केला माझ्यावर आणि तुझी सनद रद्द करू इथपर्यंत त्यांनी आपली भाषा वापरलेली आहे। आणि ते जे इथं कामासाठी येतात त्यांच्याबरोबर ते चांगली भाषा वापरत नाही, उद्धट भाषेचा वापर करतात असा आता आम्हाला अनुभव आलेला आहे। आम्ही त्यांना आम आदमी पार्टीतर्फे एक निवेदन दिलेलं आहे का आपण आपल्या इथे एक हेल्पलाईन नंबर चालू करण्यात यावा, त्याचबरोबर इथे एक फलक लावण्यात यावा ज्याच्यामध्ये संस्थेला लागणाऱ्या डॉक्युमेंटची माहिती भेटावी। आणि इथल्या ज्या त्रुट्या आहेत का इथल्या टेबल्सवर अधिकारी जो बसले त्या अधिकाऱ्यांच्या नावाचा फलकच नाहीये, त्यामुळे कोणत्या अधिकारी जावं, लोकांना इथं सगळी त्यांची धांदल उडते, लोकांना कळत नाही कोणत्या अधिकाऱ्याकडे जावं, त्यांची नावं काय ते काहीच माहित नाहीये इथं। आणि CCTV सुद्धा बंद आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे का CCTV फक्त लावण्यात आलेले आहे पण ते कॅमेरे चालूच नाही, ते बंद आहेत। तर आम्ही त्यांना विनंती केली की आपण हे पुढील 1 महिन्यामध्ये काम हे सर्व पूर्ण करण्यात यावं। 1 महिन्यामध्ये जर काम चालू झालं नाही तर आम्ही याच्या विरोधात आंदोलन उभं करू।